नुकतेच राज्य शासनाने तसेच महसूल मंत्र्यांनी घोषणा केली की ज्या विभागात रेती चोरी होत असेल त्या भागातील तहसीलदार यांना जबाबदार ठरवण्यात येणार। त्यावरून महसूल विभाग हे काही गांभीर्य घेऊन काम करीत आहे असे दिसून येत नाही। नुकतेच 2 दिवसाअगोदर आष्टी पोलीस स्टेशनला गुप्त माहिती मिळाल्यानंतर आष्टी पोलिसांनी लहान आर्वी शिवारात रेती चोरी करून नेत असलेला ट्रॅक्टर पकडला। पोलीस कारवाई सुरुवात केली। यावरून दिसत आहे की रेती व खनिज चोरी प्रकरणात पोलीस विभाग जोमात व महसूल विभाग कोमात असल्याचे स्पष्ट दिसत आहे। काही दिवसांपूर्वी आष्टी तहसीलला नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी आतापर्यंत तालुक्यातील सर्व साजाची व तालुक्याची सीमा या सुद्धा पाहिलेल्या नाही। त्या मुख्यालयात राहत नसून कार्यालयीन कामकाज आटपून रोज कारंजावरून येणे जाणे करतात। त्याचप्रमाणे आष्टी तहसील कार्यालयामध्ये महिला तहसीलदार व 2 महिला नायब तहसीलदार असल्याने पूर्णतः महिला राज असून सर्व कामे तहसील कार्यालयामध्येच पार पाडतात। त्यामुळे चोरांच्या भोया उंचावलेल्या आहे। प्रत्येक साजाचे तलाठी व मंडळ अधिकारी साजेवर राहत नसून तहसील कार्यालयात बसून कामकाज चालवतात। त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे।